शासनाने अतिरिक्त बोजवारा जो दिलेला आहे तो आम्ही करणार नाही। शासनाने अतिरिक्त बोजवारा दिलेला आहे तो आम्ही करणार नाही। शासनाच्या योजनाबाह्य कामे करणार नाही। योजनाबाह्य समिती जिंदाबाद, कृती समिती जिंदाबाद। अरे हम एक नहीं दो नहीं, हमरे 2 लाख है। या ठिकाणी आम्ही सर्व महिला महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने जमलेलो आहोत। सर, आमच्या मागण्या अशा आहे की प्रत्येक काम अंगणवाडीला देण्यात येत आहे। आमच्या पूर्वशालेय शिक्षणावर परिणाम होत आहे। आम्ही ज्या सेवा देतो त्या सेवांवर परिणाम होत आहे। आम्हाला दर महिन्याला THR वाटप, फेस कॅप्चर याच्यामध्ये आम्हाला अनेक अडचणी येऊन राहिलेल्या आहे आणि एवढं करून सुद्धा आम्हाला ही KYC सेतूवाल्यांनी केलेली आहे आणि पडताळणीसाठी आता अंगणवाडी सेविकेकडे हे काम दिलेलं आहे। आम्ही अंगणवाडी उघडत नाही तर सर आम्हाला फोनवर फोन रात्री 10 वाजता म्हणजे काही असं हे राहिलेलं नाही की नाही हे काम तुमच्याकडे दिलेलं आहे, वरतून आदेश आहे, वरतून आदेश आहे। परंतु आम्ही या कामावर आज बहिष्कार टाकून राहिलेलो आहे आणि 12 तारखेला आम्ही यासाठी देशव्यापी संप पुकारलेला आहे। आज आम्ही सर्व महिला इथे काळ्या फीत लावून काम करणार आहे। काय नाव तुमचं? अनिता जगताप। एकात्मिक बाल विकास प्रकल्प हे पूर्व शिक्षण आणि जे लाभार्थी असतात जे 3 ते 6 आणि 0 ते 6 याकरिता केंद्र शासनाने चालू केलेली ही स्कीम आहे। पण इथं आता बघत आहे तुम्ही महाराष्ट्र शासनाने जे लाडली बहीण योजना काढलेली आहे ती लाडली बहीण योजनाचा बोजवारा अंगणवाडी सेविकेवर दिलेला आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका पारता त्या कामाच्या बोजाखाली दबलेली आहे। एकीकडे शासन लाडली बहीण योजना महिलांना देताना एक अंगणवाडी सेविकांना देखील त्यांनी त्याच प्रमाणे मानसन्मान दिला पाहिजे। मानसन्मान देताना त्यांनी काम करताना कोणताही मोबदला देत नाही। असो, मोबदला देताना लाभार्थ्यांना ज्या पद्धतीने त्यांनी हे चालू केलेलं आहे त्यांची KYC होत नाही आहे। त्या KYCमध्ये खूप त्रुट्या आहेत। ते त्रुट्या पूर्तता करण्याकरिता अंगणवाडी सेविकेचे नाव घेतले जात आहे। त्या अंगणवाडी सेविकेने एक तर अंगणवाडी सांभाळावे की THR वाटप करावे की ते पूर्वशालेय शिक्षण शिकवावे हा विचार पडलेला आहे। एकीकडे हा अंगणवाडी सेविकेकडे सर्वेक्षण आलेलं आहे की तुम्ही KYC करता महिलांचे नावं घ्या आणि रात्री बेरात्री अनेक अंगणवाडी सेविका आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या त्यांना फोन येतात की आमची KYC का बरं होत नाही आहे, याचा जबाब तुम्हीच द्या कारण तुम्हाला शासनाने यासाठी नियुक्त केलेले आहे। या कामाकरता आम्ही शासनाचा निषेध करतो आणि अंगणवाडी सेविकेकडून हे काम काढण्यात यावे या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। या काय नाव तुमचं? मी पल्लवी विठ्ठलराव रामटेके, यवतमाळ शहरी महाराष्ट्र राज्य कृती समिती, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस। आणि यामध्ये आम्ही आमच्या समस्या अशा आहे की आम्हाला आमचं योजनाबाह्य म्हणजे कोणतंही काम असो। आता काही ग्रामीण भागामध्ये आज जे सर्वे करायला सांगितलं आहे त्यांनी घरकुलाचा सर्वे करायला सांगितलं आहे। कोणी काही असं जर आम्हाला योजनाबाह्य कोणतेच काम नको, फक्त आमच्या अंगणवाडीचेच कामाला एवढे लाभार्थ्यांना आहे का KYC करावं लागते मुलांची दर महिन्याला, ते सुद्धा KYC होत नाही। पुन्हा दुसरं काम आपल्याला मातृत्व योजना आमच्यावर लादलेली आहे। जे काम येईन ते फक्त अंगणवाडी ICDSमध्येच हे काम येत आहे। म्हणून याकरता कृती समितीने अदितीताई तटकरे यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे, मुंबईला निवेदन दिलेलं आहे, दिल्लीला निवेदन दिलेलं आहे। प्रत्येक वेळ वारंवार कृती समिती मोर्चा काढत आहे, धरणा धरत आहे, पण याच्यावर कोणताही आमचा काही प्रश्न सुटलेला नाही। या कारणाने आम्ही पूर्ण देशव्यापी 12 तारखेला संप करणार आहे आणि आमची पुन्हा 8 तारखेला मुंबईला मीटिंग आहे। यावर पुढे आणखीन जो निर्णय होईल त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त बहिष्कार आमचं जर आम्हाला हे जर आमचे काम काढले नाही व आम्हाला आमचे जे ग्रॅज्युटी वगैरे आमचं जे मिळालं नाही, मानधन वाढून मिळालं नाही, आमचं मानधन नको वेतन हवे, पण वेतन तर देऊनच नाही राहिले आहे, पण ते सुद्धा मानधन अर्ध केंद्र सरकारचं अद्यापही अर्ध मानधन आम्हाला झालेलं नाही आहे। यासाठी आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस पूर्ण बहिष्कार टाकत आहे। काय नाव तुमचं? माझं नाव अनिता प्रभाकर कुलकर्णी। कारण शासन कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्याचा मोबदला पण देत नाही आहे आणि जवळपास 15 वर्ष झाले आहे केंद्र सरकारने 1ही रुपयाचा मानधनात वाढ केलेली नाही आहे। कामावर काम सांगितल्या जात आहे आणि याचा परिणाम सर्व आमच्या लाभार्थ्यांवर होत आहे। लाभार्थ्यांना पूर्वशालेय शिक्षण दिल्या जात नाही आहे आणि या आपल्या लाडक्या बहिणीच्या कामामुळे आम्ही अंगणवाडी उघडत नाही तर महिलांच्या रांगात तयार असतात। ताई काय झालं आमचे हे कागद घ्या, आमची KYC करून द्या, मग त्यांना उत्तर द्यावं की आम्ही आमचे मुलांमार्ती सांभाळावे, पूर्वशालेय शिक्षण करावं आणि शासन काय नुसतं कामाचा मोबदलाच लादल्या जात आहे। म्हणजे आम्हाला नुसतं ओझ्याखाली दाबल्या जाऊन राहिलं आहे, आमची कुठेही पूर्वदखल घेतल्या जात नाही आहे। शासन बळीचा बकरा बनवत आहे अंगणवाडी सेविकेला। काय नाव तुमचं? सविता कट्यारमल, जिल्हा अध्यक्ष।